श्री स्वामी समर्थ. शुक्रवारच्या दिवशी हे काम केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहील. शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामुळे घरात पैशाची कृपा होते, सुख समृद्धी येते. याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल. आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते. जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावे. या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते. वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय. 1. एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा. आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो. त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तुमची कोणती इच्छा असो, मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मी प्राप्ती अवश्य होईल. 2. शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे. याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते. रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. 3. श्रीयंत्राची पूजा करा. शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता. यावेळी तुपाचे 8 दिवे लावावे, गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी. तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा. शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावे. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 4. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा. जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये. तो सुद्धा शनिवारी बदलावा. झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा. 5. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ करून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे. मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. 6. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत: मीठ, झाडू आणि पैसे.
या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत, मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता. 7. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. 8. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. 9. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी महत्त्वाचे उपाय. 1. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते. 2. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. 3. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. ही दिशा हलकी ठेवावी, म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत. 4. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. 5. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. 6. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते. 7. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता. तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा. यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता. हा उपाय तुम्ही सलग 21 शुक्रवार करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते. 8. शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे. असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते. तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही. 9. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी. 10. श्रीयंत्राची स्थापना का करावी? आपल्या घरातील देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात. श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. 11. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी. पितळेची किंवा चांदीची मूर्ती असावी. 12. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. 13. या सर्व उपायाने बरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. दर शुक्रवारी फक्त एवढंच करा. लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील. 14.
जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये. देवदोष लागतो, बरकत नाहीशी होते, पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे. प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये. 15. दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. 16. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. 17. सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे. 18. लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर आणि 2 लवंगा घ्या. यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी. असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता शक्ती नष्ट होते. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.